आपण नाही घडू शकत, आपल्यात सामर्थ्य नाही आहे, ते सामर्थ्य त्याच्यात आहे. ते आपल्याला त्याची इच्छाशक्ती प्रबळ करते, त्याच्यानंतर ते तयार होतं. त्यांच्या मनात ती कल्पना असते आणि त्या कल्पनेतून ते साकारले जाते, उगाचच नाही आहे ते. एक त्याला प्रतिभा आणि प्रतिभा संपन्नपणा पाहिजे आणि माणसात तो स्किल पाहिजे, आणि ते असंच नाही आहे, त्याला दैवी देण आहे. माझं नाव मूर्तिकार संजय काळे शेगर. व्यवसाय नाही मी स्वतः वडील पाहिजे, वडिलांची शेती करायची. शेती करत होते वडील. तुम्हाला कला कुठून अवगत झाली की आपण लहानपणापासून छंद होता. एक समजा एक आवड असते कोणाही गोष्टी की आपण हे करून पाहायचं, ते करून पाहायचं, मूर्ती करून पाहायचं, एक छंद असते ना आपल्याला. ते शिक्षण झालं नाही आहे, 7व्या वर्षापर्यंत शिक्षण झालं माझं, कारण या छंदामध्येच आहे. शिकायला वेळ नाही भेटला ना, आपण ते समजा लक्षच नाही आपलं त्याच्यामध्ये. आपलं सगळं लक्ष मूर्तीमध्ये, मूर्ती बनवायची, हे करून पाहायचं, ते करून पाहायचं आपल्याला. सुरुवात करून गेली गणपती देवी नाही नवदुर्गा मातेचा. हो, म्हणजे गणपतीच्या मूर्त्या तुम्ही ते तर केल्या, पण सगळ्यात फर्स्ट मध्ये मूर्ती दुर्गा मातेची. धंदा आहे बाबू आपला, आला तर पाहिजेच. कोणता टाइम छान नोकरी काय आपली घरची नाही आहे, आपलं कर्तव्य आहे शिकवणं. तो शिकला तर ठीक, नाही आखरी मग आपला व्यवसाय आहेच ना, आहे की नाही. काही ना काही पर्याय तर पाहिजेच ना माणसाचं. आता नाही शिक्षणाला तर यश आलं, तू उपाशी मरीन काय धंदा आहे ना. म्हणजे शिक्षण आवश्यक आहे, असं नाही की शिक्षण बी आवश्यक आहे, पण ही कला पण यायलाच पाहिजे, पण यायलाच पाहिजे. कोण कोण करतो तुमच्या परिवारामध्ये? पूर्ण परिवार, आई बाबा वाईफ, 2-3 कामगार पण असतात, ते पण हातभार लावू लागतात. सुरुवातीपासूनच तुम्ही हाच व्यवसाय करता? हा, सुरू वडिलोपार्जित व्यवसाय आहे. आजोबांपासून बाबा पण तेच करतात. आता मी पण शिक्षण पण घेतलं आणि हे पण करतो. शिकले की वडिलांचं पाहून पाहून? हा, वडिलांचं पाहून पाहून कला अवगत झाली. शिक्षण किती घेतलं? मी डबल MA आहे. मग तुम्ही डबल MA एवढे झाले तरी तुम्ही असा विचार केला की याच्यातच हे करावं? नाही, दोन्ही करून पहिले ट्राय करून बघितलं की बा काही लागेल, सर्व्हिस वगैरे लागेल, ते पण करून बघितलं. आता कसं आहे, कॉम्पिटिशन खूप वाढल्यामुळं म्हटलं बिझनेसकडे वळा, म्हणून बिझनेस पण केला. एक कसं आहे माहिती आहे का की बा कला प्रत्येकाच्या हातात नसते. आपल्याला ती कला अवगत झाली, आपण ते बनवत आहे किंवा एका POPच्या एका फॉर्मॅटमध्ये आपण हे म्हणजे तिला प्रतिकृती देतो, आकार देतो, एक वेगळीच फिलिंग येते त्या मनात.